मुंबईमधील बाजारपेठा, संकुलं, मॉल्स, दुकानं आणि मंडईमध्ये उत्सवांच्या कालावधीमध्ये वाटण्यात येणाऱ्या प्रसादात ऑरामाइन नावाच्या रासायनिक पावडरचा वापर होतो असा दावा नगरसेवक सचिन पाटील यांनी केलाय। या रसायनाचा वापर प्रामुख्याने पेपर, कापड आणि चामड्याच्या उद्योगांसाठी केला जात असल्याचं त्यांनी पत्रामध्ये नमूद केलं। या रसायनामुळे कॅन्सर, किडनी निकामी होणं आणि हृदयविकारासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असल्याचा देखील दावा करण्यात आला। प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांची तपासणी करून अहवाल येईपर्यंत अशा पदार्थांच्या वापरावरती तातडीनं बंदी घालावी अशी मागणी पाटील यांनी महापौरांकडे केली आहे। तसंच या प्रकरणी राज्य शासनाकडे योग्य निवेदन द्यावं आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावेत अशीही त्यांची मागणी आहे। बऱ्यापैकी चणे फुटाणे हा प्रसाद दिला जातो, पण एक आपल्या सर्वांच्या या माध्यमातून मी मुंबईकरांना सांगू इच्छितो की या प्रसादाचं एक चांगलं स्वरूप येण्यासाठी त्याच्यामध्ये ऑरामाइन नावाचं रासायनिक रसायन मिसळलं जातं। पण हाच पदार्थ मुंबईकरांच्या भविष्यात कर्करोग म्हणा किंवा किडनीचे आजार म्हणा यासाठी फार धोकादायक असू शकतो। की उत्सव काळामध्ये जो काही प्रसाद दिला जाईल त्या प्रसादाची पूर्णतः तिथे खात्री करून घ्या। तो प्रसाद हा ऑरामाइन मुक्त असेल याची खात्री करा आणि तरच बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करा।